नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची यासी कैसा नारायण ही कादंबरी आणि आज भाग 10. गणरायाचं आगमन होऊन 3-4 दिवस झाले होते. पहिल्या दिवसापासून वरुण राजा धरतीला सैचैल स्नान घालत होता. त्यामुळे कारगावातल्या चौकातल्या गणेश मंडळांचा बराचसा हिरमोड झालेला होता. त्यांच्या उत्साहावर जणू पाणीच पडलं होतं. निसर्गाचा कुणीही मालक नाही. साऱ्या चराचरावर त्या वरच्या नारायणाचीच एकमेव सत्ता असते. वृक्षाचेही पानं हाले त्याची सत्ता म्हणतात. माणसाची अहंता पोकळ फुकाची आहे. शनिवार होता. दुपारी 2-2:30ची वेळ होती. बापू घरी होते. जेवून खाऊन आम्ही सगळे बाहेरच्या दालनातल्या सोफ्यावर बसलो होतो. पंकज सुवर्णाची मस्ती चालली होती. श्याम त्यांची गंमत बघत होता. तेवढ्यात गावातली 4-5 तरुण मंडळी बापूंच्या भेटीला आली. माई बच्चे कंपनीसह आत गेल्या. मी TV बंद करण्यासाठी उठलो. तरुण मंडळी स्थानापन्न होतात न होता तोच माई ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन बाहेर आल्या. मी प्रत्येकाच्या हाती ग्लास दिले. त्यांनी पाणी प्यायल्यावर बापूंनी विचारलं, बोला मंडळी, काय सेवा करू? बापू, आमचं भजनी मंडळ आहे. आम्ही दर शनिवारी संध्याकाळी 6 ते रात्री 8पर्यंत कृष्णाच्या मंदिरात हरिपाठ आणि भजन करत असतो. हो, माहिती आहे की मला. संसार प्रपंचातून सवड काढून भगवंताच्या दरबारी भक्तिभावानं 4 नाम गाणं ही मोक्ष साधनेची पहिली पायरी आहे. काही अडचण आहे का? नाही, आमचा पेटी वादक आहे ना, गेल्या 4 दिवसापासून गायब आहे. बबन पांढरे, माहिती की तुम्हाला? बबन पांढरे फक्त माझा गाववाला नाही तर आमच्या भावकीतला आहे. चांगला जवळून माहिती आहे मला. त्याचं काय? तो एका बाईला घेऊन फरार झाला आहे. काय सांगताय? अहो, एक उत्तम गायक वादक म्हणून मी नेहमी त्याच्याकडे आदरानं बघत आलो आहे. काय अवदासा आठवले कोणाला माहिती हो. त्याला ही दुर्बुद्धी व्हायला नको होती. तो गेल्यामुळं आमचं भजन बंद पाडायच्या मार्गावर आहे बापू. बांधले गाठी ते लागते भोगावे, ऐसी असी देव काय कीजे. देव सगळं जाणतो मंडळी, पण आपल्या वाईट कर्माला तो काय करू शकतो ते काळ ठरवतो. आपण वाममार्ग पत्करला तर त्याला देव काय करणार? काय करावं मी? तुम्ही बबनची जागा भरून काढावी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो आहे. फक्त शनिवारी 2 तास वेळ द्या आम्हाला. थोडा वेळ मनाशी विचार करून बापू म्हणाले, हरिपाठ भजन तर रोजच चालतं कृष्ण मंदिरात. नाही, आम्ही सगळे कामगार आहे ना, म्हणून फक्त शनिवारी हरिपाठ भजन करतो. इतर दिवशी दुसरी भजन मंडळी हरिपाठ भजन करतात. त्यामुळं आम्हाला दुसरा पेटीवादक मिळेपर्यंत तुम्ही यावं अशी तुम्हाला आमची विनंती आहे. हे बघा, विनंती करण्यात इतका मी काही मोठा नाही. बबनला सज्जन सदाचारी समजत होतो मी. गेल्या वर्षी त्याच्या मुलीच्या लग्नात घरचं कार्य समजून दिवसभर हजर होतो मी. त्यांनी या वाममार्गाचा अवलंब करायला नको होता. चिंता करू नका, तुम्हाला दुसरा पेटीवादक मिळेपर्यंत मी न विसरता प्रत्येक शनिवारी 6 वाजता कृष्ण मंदिरात येत जाईन. आणि तुम्हाला कीर्तनासाठी बाहेर जायचं असेल तर मी तात्पुरती कोणाची तरी सोय करून जाईन. फार फार आभारी आहे बापू तुमचे. मंडळी, समाज प्रबोधनासाठी भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मी घेतला आहे ना वसा. तुमच्यासारखाच मी सामान्य भगवंत भक्त आहे. आभार विटेवर उभ्या असलेल्या त्या करुणाकाराचे माना. त्याच्या सेवा चाकरीत जो आनंद आहे तो दुसऱ्या कशातही नाही. चहापान झाल्यावरती मंडळी निघून गेली. त्यानंतर मी बापूंना विचारलं, बापू, शनिवारी संध्याकाळी मी तुमच्याबरोबर भजनाला आलो तर चालेल? टाळ वाजवता येत असेल तर माझी हरकत असणार नाही. मला अभंग पण येतात गाता. तर मग दुधात साखर आहे. माझा वारसा तुला पुढे चालू ठेवायचा आहे याची खात्री पटायला लागली बरं का. बापू, तुम्ही प्रामुख्यानं कुठल्या विषयावर कीर्तन करता? कीर्तनातनं विशेष करून भक्ती, परमार्थ आणि मोक्ष साधना. प्रवचनातनं थोरा मोठ्यांची सेवा आणि समाजातल्या अनिष्ट प्रथा परंपरा.
स्वर्ग मोक्ष जन्मोजन्मीचे फेरे 18 लक्ष योनी याच्यावर विश्वास आहे तुमचा बापू? यावर बापू मोठ्यानं हसायला लागले. मी त्यांच्याकडे वेधक नजरेनं बघताच ते म्हणाले, आपण पाहू शकतो म्हणून चंद्र सूर्य तारे सत्य आहेत. आप तेज वायू तर आपण बघू शकतो आणि अनुभवू शकतो म्हणून ते सुद्धा सत्य आहे. स्वर्ग आपण पाहू शकत नाही, मोक्ष आपण अनुभवू शकत नाही. मनुष्य प्राणी फार बुद्धिमान आहे संजू. त्याला पाप पुण्य सत्य असत्य बरं वाईट धर्म अधर्म नीती अनिती हे सगळं समजतं. समाज स्वास्थ्य बिघडू नये, समाजात शांतता नांदावी, सुव्यवस्था राखली जावी, सर्वांनी गुण्या गोविंदानं बंधुभावानं राहावं म्हणून भक्ती स्वर्ग मोक्ष जन्मफेरे यासाठी योगी महात्मे सिद्ध पुरुषांनी निर्माण केलेले आहेत. कोणी दुराचार करू नये हा त्यामागचा हेतू आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसानं या विषयावर फार खोलात जाऊ नये. माणसानं चांगलं वागावं, परमार्थ करावा, प्राणीमात्रावर दया करावी, अनाचार करू नयेत म्हणून स्वर्ग मोक्षाच्या कल्पना. आक्षेप घेणारे पुष्कळ असतात. मग तुम्ही त्यांना काय उत्तर देता? त्यांना मी उत्तर देतो. बापूंनी क्षणभर माईकडे बघितलं. काय देता उत्तर? एक कुंडी घ्या, ती मातीनं भरा, मातीत खत मिसळा, त्यात 2 बिया खोवा, एक कारल्याची दुसरी कलिंगडाची. मग नियमितपणे पाणी घालत राहा. कालांतरानं दोन्ही वेलींना फळं लागतील. खत माती पाणी एकच असताना एका वेलीला कडू कारली तर दुसऱ्या वेलीला गोड कलिंगड असं का? कुणी दिला त्या वेलींना कडू आणि गोडपणा? कोण आहे हा अवलिया? दिसत नाही आपल्याला, पण तो आहे संजू, आणि तो आहे म्हणून जन्म मृत्यू आहेत. विषयाचे ध्यासे जग बांधियले म्हणून लागले जन्म मृत्यू. वारा दिसतो का आपल्याला? आकाशात एवढं पाणी कुठनं येतं? डोळे दिपवणाऱ्या विजा चमकतात कशा? मोठमोठ्या मेघगर्जना कशा होतात? उत्पत्ती स्थिती लय कशी होते? तारणारा मारणारा कोण आहे? जो कोणी परमात्मा आहे तोच स्वर्गाधिपती असून मोक्ष मिळवून देणार आहे अशी कल्पना करून घेण्यात कसला तोटा आहे? लोक पुण्यवान म्हणतील, सदाचारी म्हणतील, तुमचे शब्द प्रमाण मानले जातील, तुम्हाला लोक आपोआप हृदय सिंहासनावर बसवतील. हाच स्वर्ग आणि मोक्ष सुद्धा तोच आहे. बापू, मला कीर्तनकार बनवण्याचं तुमचं स्वप्न आहे. हो, आणि ते लवकर साकारही होणार आहे. माझ्या कीर्तनात प्रामुख्यानं एकच विषय असणार. कुठला? अंधश्रद्धा. ती तर सध्या काळाची गरज आहे. पण बापू, सध्या माझ्या घरातच श्रद्धांना काळं फासलं जात आहे. आजपर्यंत माझी आई देव्हाऱ्यातल्या देवदेवतांची पूजा करत होती, अंगारे धुपारे काढत होती. तिचा म्हसोबा मुंजाबा चंडी भैरवावर विश्वास असल्यामुळे शेंद्राच्या देवांना बळी देत होती. आता तिच्या अंगात काळूबाईचं वारं शिरलंय. काळूबाईचा चांदीचा मुखवटा वाजत गाजत आणून तिने भगवंता हस्ते देव्हाऱ्यात उभा केलाय. दर मंगळवारी ती संबळ झांजाच्या निनादात मध्यरात्रीपर्यंत निम्म्या गावाला झोप येऊ देत नाही. मला माझंच घर बदलता येणार नसेल तर बापू, हे बघ संजू, आता पूर्वीचा जमाना नाही राहिला. नव्या जमान्यात घरातल्या माणसांचं मतैक्य असेल असं नाही. आस्तिक असतात, नास्तिक असतात, कष्टाळू राजकारणी ऐतखाऊ बेवडे सुद्धा असतात. मतभिन्नता फार असते. तुझ्या आईचे आचारविचार वेगळे असतील तर तू खंत करायचं कारण नाही. तिला तिच्या मार्गानं जाऊ दे, तिला स्वातंत्र्य आहे. ठेच लागल्याशिवाय तिच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही. पण तू तुझा मार्ग सोडू नकोस. भगत बुवा बाबा बैरागी फकीर याच्यावर विश्वास आहे तुमचा? पूर्वी होता, आता नाही. कधीपासनं नाहीसा झाला? मी 6वीत होतो तेव्हापासनं. काय कारण झालं? जे कारण घडलं त्याची आठवण आली की आजही अंगावर शहारे येतात, मनात आगडोंब उसळतो, मन आक्रोश करायला लागतं. मी 6वीत होतो, फारसं कळत नव्हतं. एकत्र कुटुंब होतं आमचं. माझ्या थोरल्या चुलत्यांचा विठ्ठल नावाचा 23-24 वर्षाचा थोरला मुलगा होता. बुटका गुटगुटीत, हसरा गोड निर्मळ निष्पाप मनाचा. आम्ही त्याला विठ्ठल भाऊ म्हणायचो.
4थीपर्यंत शिकला होता, पण फार हिकमती, डोकेबाज, शेती कामात निष्णात. नांगर धरला तर त्याच्या नांगराची तासं पाहत राहावीशी वाटायची, सुतासारखी सरळ. त्यावेळी पांढरीत भोवऱ्यांचा खेळ प्रसिद्ध होता. विठ्ठल भाऊ स्वतः भोवरा बनवायचा. गावातल्या एकाचाही भोवरा त्याच्या भोवऱ्यापुढे टिकाव धरायचा नाही. विठ्ठल भाऊच्या एका ठोक्यात भिडूच्या भोवऱ्याचे 2 तुकडेच व्हायचे. फार आठवणी आहेत त्याच्या. आज पाहिजे होता तो. वर्षा 1.5 वर्षापूर्वी विठूभाऊचं लग्न झालं होतं. त्याची बायको सुभद्रा वहिनी अतिशय लाघवी, सुस्वभावी, आनंदी, कष्टाळू. आम्हाला फार जीव लावायची. आम्ही तिच्या अर्ध्या वचनात असायचो. एक दिवशी घरात काहीतरी कुरबुर झाली. 2 दिवस विठ्ठल भाऊ गावात आलाच नाही. 3ऱ्या दिवशी आमच्या एका चुलत भावानं तापानं फणफणलेल्या त्याला घरी आणलं. तापात तो काहीही असंबद्ध बोलायला लागला. 2-3 शाण्याने निष्कर्ष काढला, याला भूतबाधा झाली आहे. 2 जण थेट घाटाखाली गेले. 3-4 मांत्रिक भगतांना घेऊन आले. उपचार सुरू झाले. हे सगळे प्रकार मी उघड्या डोळ्यांनी बघत होतो. भूतबाधा काढण्यासाठी विठ्ठल भाऊवर वेताच्या छडीचा वापर केला. भगत मांत्रिकांनी त्याला बेशुद्ध पडेपर्यंत झोडपला. मग त्याच्या अंगातली कापडं काढण्यात आली. नुसत्या लंगोटीवर तोंडात वहाण देऊन मध्यरात्री विठ्ठल भाऊच्या अंगावर पाणी उडीत गोमूत्राचा मारा करत गावाच्या सीमेपर्यंत नेलं गेलं. 60-70 माणसं होती साक्षीला. विठ्ठल भाऊला वाद झाला. घरी आल्यावर मांत्रिक भगतांनी आणखीन अघोरी प्रकार केला. विठ्ठल भाऊच्या डोक्यात नारळ फोडला. बोलताना बापूंना अश्रू आवरता येत नव्हते. अश्रू ढाळत बापू म्हणाले, आणि दिवस उगवायच्या आत विठ्ठल भाऊची प्राणज्योत मालवली. हाल हाल करून भगतांनी मारलं त्याला. अंधश्रद्धेचा कळस झाला होता. पण गावातल्या एकाही सुज्ञ ग्रहस्थानं या अघोरी प्रकाराला विरोध केला नाही म्हणून वाईट वाटलं. आणि तेव्हापासनं भगत, देवऋषी यांच्यावरचा माझा विश्वासच उडाला. बापू उठून आत गेले. न्हाणीतून 10-12 मिनिटांनी बाहेर आले. माईने डोळ्याला पदर लावला. अंधश्रद्धा किती भयानक कृत्य करू शकते हे ऐकून माझी पंचेंद्रिय बधीर झाली होती. मनात आलं, आंधळ्या श्रद्धांनी विठोबा दुरावला, आंधळ्या श्रद्धांनी विठोबा दुरावला, भगतांच्या खोट्या भस्म माळा. वारी कर्मकांडाची मधी नवसे बुडाले, वारी कर्मकांडाची मधी नवसे बुडाले. स्वार्था लागे बाबांनी देव शेंदराचे केले, स्वार्था लागे बाबांनी देव शेंदराचे केले. मध्यंतरी मी दसऱ्याला 1 दिवस आणि दिवाळीला फक्त 2 दिवस भावडीला गेलो. जिजीनं चालवलेल्या काळूबाईच्या स्तोमामुळे इच्छा असूनसुद्धा 3ऱ्या दिवशी कारगावाला निघून आलो. जिजीचा आनंद हिरावून घ्यावासा नाही वाटला. दुधात मिठाचा खडा पडायला नको म्हणून भावडीला मुक्काम नाईलाजास्तव हलवावा लागला. नाताळची सुट्टी 4-5 दिवसांवर आली होती. दुपारी 4ची वेळ होती. गाई वासरांची वैरण पाणी करून मी रोजच्याप्रमाणे बाहेरच्या दालनात अभ्यास करत बसलो होतो. बापू अर्थात घरी नव्हते. माई परातीत तांदूळ घेऊन अंगणात बसल्या होत्या. फोनची रिंग वाजायला लागली म्हणून हातातलं पुस्तक टिपॉयवर ठेवलं. फोन उचलण्यासाठी उठलो. रिसिव्हर कानाला लावला आणि विचारलं, हॅलो, कोण बोलताय? अक्का बोलती. मला विसरली नाही म्हणायची अक्का तू. भावड्या, तू आम्हाला विसरत चाललाय. नाही ग, जीजीच्या भक्तीच्या अजब वेळामुळं भावडीला आलो का डोकं दुखायला लागतं. सगळ्यांच्या आवडीनिवडी सारख्या नसतात भावड्या. हो, सागरदादा आणि बापू पण हेच म्हणाले. आपलं मत दुसऱ्यावर लादायचं नसतं असा त्यांनी कानमंत्र दिल्यामुळे मी मौन स्वीकारलं आहे. असो, का केला फोन? अरे येत्या रविवारी शारदा वहिनीचा ओटी भरण समारंभ आहे. नाताळची सुट्टी केव्हापासून लागणार तुला? शनिवारपासनं. मग शनिवारीच ये भावडीला. नाही, शनिवारी नको, रविवारी सकाळी येईन. प्रत्येक शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मी कृष्ण मंदिरात हरिपाठ आणि भजनाला जातो. रविवारी तरी नक्की येईन ना? असं का परक्यासारखं विचारतेस? बापू, माईंच्या प्रमाणे तुम्ही सगळेजण मला आदरणीय आहात, जिव्हाळ्याची ठिकाणं आहात. तोंडापुरतं गोड बोल नको. फोनची सोय झाली, कधी स्वतःहून फोन केला का सांग? अक्का, अगं मी इथे आश्चर्यित आहे. ऊस गोड लागतो म्हणून मुळासकट खायचा असतो का? माई बापू काही म्हणणार नाहीत, पण मी माझ्यावर काही बंधनं लादून घेतली आहेत. पटलं बाबा, मीच अधूनमधून फोन करल. तू किती दिवसांची अक्का? तुझ्यासाठी आमुंडीचं स्थळ आलं असल्याचं सागरदादानं सांगितलं, त्याचं काय झालं? नाही, पसंत नाही पडलं रे. अगं पण स्थळ चांगलं आहे असं म्हणाला दादा. घरदार बघायला गेल्यावर सागरदादानंच नकार दिला. मुलगा पदवीधर आहे, फक्त नोकरी नाही. कार गावात एका दुकानात कार कोणी करतोय.
हां, एकही जमेची बाजू नाही. मग दुसरीकडं कुठं? आता कदम गुरुजींनी कारगावचं स्थळ सुचवलं आहे. नाव सांग, मी चौकशी करतो. मुलाचं नाव आहे प्रताप. सुभाष चौकात डावरे प्रोव्हिजन नावाचं किराणा मालाचं दुकान आहे. काय सांगतेस? अगं ते स्थळ फार चांगलं आहे अक्का. प्रताप शेठच्या वडिलांची आणि बापूंची घनिष्ठ मैत्री आहे. आमची किराणा भुसार मालाची खरेदी त्यांच्याच दुकानातनं करतो आम्ही. मुलगा कसा आहे ते सांग रे. अगं तुझ्या रूपाला साजेल असा आहे. समंजस, मनमिळावू, भारदस्त, नाव ठेवायला जागा नाही. फार आनंददायक खबर दिली की रे भावड्या. तुझ्यापेक्षा आनंद मला झाला आहे अक्का. हे बघ, सागरदादाला ना बापूंना फोन करायला सांग. प्रताप शेठचे वडील बापूंच्या शब्दाच्या बाहेर नाहीत. माणसं स्वभावानं खूप चांगली आहेत, माळकरी आहेत. कशाचीही कमतरता नाही. तुझ्या जीवनाचं सोनं होईल अक्का. खरंच? मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी जीजीनी संबळ जहाजाच्या निनादात गाणी सुरू केली. गावातल्या 10-12 स्त्री पुरुषांसकट रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत जीजीचा धिंगाणा चालू असायचा. गेल्या मंगळवारी कुणीतरी संबळ, झांजावाजक आणि मंजुळा मावशीसह आणखी 2 जणींवर खाचखोजलीचा प्रयोग केला. जीजी संबळ वादकाचे पाय धरायला गेली, पण त्यांनी गाण्यासाठी यायला सपशेल नकार दिला. तेव्हापासून जीजीची गाणी बंद झाली. अक्कानी हे सांगितल्यावर मी म्हणालो, जयांचा जैसा कर्मभोग, सुखदुःख तैसे पीडा रोग. पण देवीची गाणी बंद झाली, त्यामुळे जीजी अस्वस्थ असेल ना. आप्पाने तिची कानउघडणी केली. आप्पा म्हणला, तुझ्या गाण्या बजावण्यामुळं निम्म्या गावाला झोप येत नाही. भक्तीचं प्रदर्शन करायचं नसतं. तुझी भक्ती अजबच आहे. गेल्या आठवड्यात तुझ्या नावचा ग्रामपंचायतीत निनावी अर्ज आला आहे. सरपंचांनी मला बोलून घेतलं, मला माफी मागायला लागली. तुझा उच्छाद असा चालू राहिला तर शांतता भंगाचा 25-30 सह्याचा अर्ज पाठवण्यात येईल, असं त्या अर्जात लिहिलं आहे. पोलीस कोठडीत जाऊन बसायची तुझी तयारी असेल तर माझं काय म्हणणं नाही. आप्पा एक न उलगडणारं कोड आहे नाही का अक्का. बरं ठेवतो फोन, रविवारी आल्यावर बोलू. रविवारी सकाळी 10 वाजता मी भावडीत पोचलो. अंगणापुढे 50 फूट लांबीचा कापडी मंडप घातला होता. डावीकडे लहानसा स्टेज उभारला होता. धनाजी काकाच्या खोलीपुढे आचारी स्वयंपाकाच्या तयारीला लागला होता आणि अंगणात अक्का वहिनीचे केस विंचरत होती. अक्का उठून माझ्यासाठी पाणी आणायला घरात गेली. पाण्याचा तांब्या माझ्या हातात दिला आणि विचारलं, संध्याकाळी मामी येणार ना? मामी नाही येणार, मामा येणार आहे. त्यांच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचा माणूस येणार आहे. आमच्यासाठी नाही बरं का, तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे. भावडे आधी शांतपणे पाणी पी, मजीजीला भेट. तू येणार नाही असं वाटत होतं तिला. त्यानंतर निवांतपणे तुझं महत्त्वाचं पुरण मला सांग. मी अक्काच्या कानाजवळ तोंड देऊन हळूच म्हणालो, बापूंबरोबर प्रताप शेठ येणार आहेत. काय खोटं बोलतोय काय? मी फसणार नाही. अगं खरं सांगतोय अक्का मी. अक्काच्या मुखकमलावरती गुलाब फुललेले बघून वहिनीने विचारलं, भाऊजी काय गुपित सांगितलं अक्कासाहेबांना? ते तुम्ही तुमच्या वंशांना विचारा. अत्यानंद झाल्यामुळे आपल्याला विसरली ती. मी आलो जीजीला भेटून. मी पलीकडे गेलो. घरात जाताना नवी कोरी हिरवी साडी नेसवलेली 2-2.5 फूट उंचीची चांदीच्या मुखवट्याची देवी दिसली. आतल्या दालनात गेलो. जीजी बटाटे चिरत होती. सीताबाई भाकऱ्या करत होती. मी त्यांच्याजवळ जाऊन बसता जीजी सीताबाईला म्हणाली, आणखीन एक भाकर टाक ग. नाही नको, मला वहिनीने बोलवलं जेवायला. त्यांच्याकडे संध्याकाळी जेवणार आहे, आत्ता इथं जेव. किस तळलाय, मसाला भरलेली वांगी आहे, तुझ्यासाठी बटाट्याची भजी काढती. जीजीला नकार नाही देता आला. नकार दिला असता तर त्यांनी गैरसमज करून घेतला असता. तिच्याबरोबर छानपैकी गप्पा गोष्टी करत जेवलो. तिच्या भक्तीबाबत आणि तिच्या काळूबाईबाबत एकही शब्द उच्चारला नाही. तिनेही विषय काढला नाही. हातावर पाणी पडताच बाहेर गेलो. कापडी मंडपातल्या खुर्च्यांवर सागरदादा गावातल्या दोघांबरोबर बोलत बसलेला दिसला. त्याच्याजवळ जाऊन बसलो. सागरदादाने विचारलं, अक्काला सांगितलेली बातमी खरी आहे ना? हे बघ, विश्वास वाटत नसेल तर बापूंना फोन कर आणि विचार. अरे तू अक्काला थाप मारली असेल असं वाटलं. थाप नाही दादा, बातमी खरी आहे. बापूंबरोबर प्रताप शेठ येणार आहेत. आमच्या गप्पा चालू असताना एक अनपेक्षित चमत्कार घडल्यासारखा खराडीच्या मनुबाईबरोबर राणी येत असलेली दिसली. आश्चर्य वाटलं. राणी दूर कुठेतरी गेली असावी असा अंदाज केला होता मी, पण फार आनंद झाला. अतीव आनंदानं त्यांच्या स्वागतासाठी उठलो. जवळ येताच मनुबाईने विचारलं, कमळाबाई आहे ना घरात? हो आहे, चला. घरात शिरताना राणीने माझ्या हातात एक घडी केलेला कागद हळूच दिला. मी झटकन खिशात घातला. त्यांच्या पाठोपाठ आत गेलो. चटईवरती बसल्याबरोबर मनुबाईनं जीजीला विचारलं, कोणचा कार्यक्रम आहे इथं? अगं सुनबाईच्या वटी भरण्याचा कार्यक्रम आहे. मला वाटलं तू आली त्या कार्यक्रमाला. नाही ग, सुकडील निघाले मी.
माझ्या एका चुलत बहिणीकडं जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, तुला बरोबर न्यावा असं म्हणत होतं. नाही मला कसं येता येईल, हा घरातला कार्यक्रम नसता तर हसत आली असते. आणि राणी कधी आली तुझ्याकडं? ती होय, ती धोंडी बाबाकडनं थेट माझ्याकडं आली. धावडीला कंटाळी का राणी? निराधार माणसांना भावना नसतात, कुणीही टोकरतं मावशी. मी मनोमन म्हणालो, काळ वेळ नाही कवणाचे हाती, न कळे ही गती भविष्याची. निराश्रित माणसाला खरोखर भविष्य नसतं, आणि असलं तरी ते अंधकारलेलं दुःखानं भरलेलं असतं. त्याला भावनांना मुरड घालायला लागते, आसवांना निरंतर सोबत घ्यावं लागतं. राणीला पुढचा प्रश्न विचारण्याची जिजीला हिंमतच झाली नसावी. चुलीत निखारा होता, त्यावर गोवरीची 2 खांडं उभी ठेवून तिने फुकणी हातात घेतली. चहापानानंतर मी मनुबाई राणीला निरोप देण्यासाठी मंडपा पलीकडे गेली. मी खिशात हात घातला, कागदाची घडी उलगडली. तुम्ही भेटता का नाही म्हणून काळीच धडधडत होतं. फार सांगत नाही, पण मी धावडी सोडल्यामुळे तुम्ही चक्रावून गेले असणार, पण विलाज नव्हता. मनुबाईशी परिचय होता म्हणून धावडी सोडून खराडीला आश्रयासाठी आले, पण इथेही मी सुरक्षित नाही. आगीतून फुफाट्यात येऊन पडल्यासारखं वाटत आहे. मला शीलभ्रष्ट व्हायचं नाही. परमेश्वरानं माझ्यावर ती वेळ आणू नये म्हणून वाट चुकलेल्या पाडसासारखी माझी अवस्था झाली आहे. काय करावं, कुठे जावं उमजेनासं झालं आहे. फक्त तुम्हीच एकटे माझ्या आशेचे किरण आहात, म्हणून तुम्हाला विनंती, कारगावात तुमच्या ओळखीपाळखी असतील, एखाद्या विश्वासाच्या ठिकाणी तुम्ही मला आश्रय मिळवून द्यावा. मी जन्मभर तुमचे उपकार विसरणार नाही. या बजबजपुरीतनं माझी लवकरात लवकर सुटका करावी ही मी तुम्हाला कळकळीची विनंती करते आहे. राणीचा ठावठिकाणा सापडला म्हणून किती आनंद झाला होता मला. राणीनं कारगावात आश्रय मागितला. माझ्या मनात पहिल्यांदा माईच आल्या. माई रात्रंदिवस आमच्यासाठी झिजत होत्या. कारगावात बापूंच्या घरासारखं राणीच्या सुरक्षिततेचं दुसरं आश्रयस्थान नाही. चिठ्ठीची घडी केली, खिशात घालून आनंदानं अंगणात गेलो. श्रद्धा आढळ असावी लागते. देव वाट दाखवल्याशिवाय राहत नाही. सगळे योग तो आपोआप जुळवून आणतो. संध्याकाळी मोठ्या थाटामाटात शारदा वहिनीचा ओटी भरण समारंभ पार पडला. बापूंबरोबर प्रतापशेठ आल्यामुळे या कार्यक्रमाला एक आगळी शोभा आली होती. सागरदादांनी अगत्यानी दोघांचंही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक आभार मानले होते. विशेष सांगायची बाब म्हणजे स्टेजवरच बापूंनी प्रतापशेठला अक्काशी परिचय करून दिला. फक्त रूपानंच नव्हे तर गुणानं, वर्तनानंही अक्का शेडजींशी तुल्यबळ असल्यामुळे प्रतापशेठ खुश झाला असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरनं लगेच कळालं. त्यांना बघून अक्का ही हरखून गेल्यासारखी वाटली. पण त्यांच्या या पहिल्या वहिल्या मुलाखतीचा आनंद पर्व मला त्यात सहभागी नाही होता आलं. कारण माझ्या नजरेसमोर राणीची केविलवाणी मूर्ती तरळत होती. आगीतून फुफाट्यात येऊन पडल्यासारखं वाटायला लागलंय. मला शीलभ्रष्ट व्हायचं नाही असं तिने चिठ्ठीत लिहिल्यामुळे मी हवालदिल झालो होतो. परमेश्वरानं माझ्यावर ती वेळ आणू नये असंही तिने स्पष्ट लिहिलं होतं. त्यामुळे मला काही सुचेना असं झालं होतं. 11च्या गाडीने मी कारगाव गाठलं. नाताळच्या सुट्टीमुळे 2 दिवसाच्या मुक्कामासाठी भावडीला गेलो होतो, पण राणीच्या चिंतेमुळे तिथे राहता नाही आलं. दुपारी 2च्या सुमाराला घरातली कामं उरकून माई पदराला हात पुसत रोजच्याप्रमाणे अर्धा पाऊण तासाच्या विसाव्यासाठी सोफ्यावर येऊन बसल्या. मी त्यांच्या येण्याची वाटच बघत होतो. मी लागेच विषयही नाही काढला. माईंनीच विचारलं, मुलं अंगणात खेळतायत का? नाही माई, काही सांगता येणार नाही. आवाज येत नाही आहे मुलांचा. सांगून गेली नाहीत का? किती काळजी करता माई, अहो बागेत गेली असतील. माई, तुम्ही इथे सोफ्यावर बसून राहण्यापेक्षा दुपारच्या तासभर झोपत का नाही हो? अंथरुणावर अंग टाकायला सुरुवात केली ना तर अंगात आळस भिनायला वेळ नाही लागणार बाबा. पण मग तुम्ही धुण्या भांड्यासाठी हाताखाली एखादी मोलकरीण का नाही ठेवत? तू इथे येण्यापूर्वी एक बाया ठेवली होती, अनुभव वाईट आला. पण खरं सांगू का माई, तुमचं दिवसभर राबणं बघितलं ना की काळीच ठिकाणावर राहत नाही. तुमच्या मदतीला कोणीतरी असावं असं सतत वाटत राहतं. माई, अहो आजार सांगून येत नाही. धुण्या भांड्यासाठी, शेण पाण्यासाठी तुमच्या हाताखाली हक्काची बाई पाहिजे माई. मग आता तू लग्न करून माझ्या हाताखाली राबायला बायको आणणार आहेस का बापूंना आणखीन एक लग्न करायला सांगू? माईंनी खो खो हसत विचारलं. हसण्यावारी नेऊ नका ना माई. अरे कुठनं आणू मग हक्काची बाई? माई, माझ्या माहितीत आहे एक, कायमस्वरूपी राहील, 12 तास तुम्हाला मदत करू शकेल. आश्रयाशिवाय कसलीही अपेक्षा नसलेली अनाथ आहे, निराधार मुलगी आहे.
अच्छा अच्छा, म्हणून एवढा काथ्याकूट केलास होय तू. माई अहो, तुम्हाला पटवून सांगणं सोपं काम नव्हतं ना. तारेवरची कसरत करताना घाम फुटला मला. बरं कोण आहे, कुठली आहे, सध्या कुठे आहे? मी खिशातनं राणीची चिठ्ठी काढली, माईंच्या हाती दिली आणि म्हणालो, तुम्ही ही चिठ्ठी वाचा, म्हणजे मला फारसा खुलासा करावा लागणार नाही. माईने चिठ्ठी उलगडली. 9 ओळींचा मजकूर वाचायला त्यांना 2-3 मिनटं लागली. मग त्यांनी विचारलं, कोण आहे ही अभागी तरुणी? माई, तिचं नाव राणी आहे. अतिशय सालस आहे, सुंदर आहे, माझ्या वयाची आहे, कामसू आहे. तुझा तिच्याशी कसा परिचय झाला? माई, 10वीची परीक्षा झाल्यावर मी धावडीला गेलो होतो. जिजीचा मानसिक आजार बळावला होता तेव्हा. आप्पांचा नांगर चालू होता, त्यांना वेळ नव्हता. म्हणून मनात नसतानाही मला जिजीबरोबर धोंडीबाबा नावाच्या भक्ताकडे धावडीला जावं लागलं. तेव्हा ही राणी धोंडीबाबाच्या आश्रयाला होती. तिथे तिचा आणि माझा परिचय झाला. तिची मला माहिती फारशी नाही आहे, आणि जेवढी आहे तेवढं ऐकून तुमचं फारसं समाधान नाही होणार. मग तुला माहिती आहे तेवढी सांग. राणीला तिथे जन्मदाते माहीत नाहीत. ती 1.5 वर्षाची असताना तिला त्यांनी क्रूरपणे जेजुरीच्या खंडोबा पुढे आणून टाकलं. एका दयाळू वृद्ध वाघ्यानं तिला 10-11 वर्ष सांभाळलं. त्यालाही कुणी वाली नव्हतं. त्याचे हातपाय चालेनासे झाले. मग राणीवर भीक मागायची पाळी आली. धोंडीबाबा खंडोबाचा भक्त नेहमी जेजुरीला जायचा आणि त्याच वाघ्याकडे तो मुक्कामी राहायचा. वाघ्याकडून 3 वर्षांपूर्वी तो तिला धावडीला घेऊन आला. यापेक्षा जास्त माहिती नाही मला. या धावडीच्या धोंडीबाबाचा इतिहास बापूंनी एकदा सांगितला आहे मला. जिजीला त्यांनी 5 खेट्या घालायला सांगितल्या ना, तेव्हा मलासुद्धा सागरदादांनी या भोंदूबाबाचा बराच दुराचार सांगितला आहे. जिजीला एकटीला जाऊ देऊ नकोस म्हणालास दादा. म्हणून मी तिच्याबरोबर उरलेल्या 4ही खेट्यांना गेलो होतो. 4थ्या खेटीच्या वेळी राणीला रडताना बघितलं. तिला विचारलं पण बोलली नाही. 5व्या खेटीला धावडीत दिसली नाही. तेव्हा एकाला विचारलं तर तो म्हणाला ती फरार झाली. ती कुठे गेली, कोणाच्या आश्रयाला जाऊन राहिली, परवापर्यंत मला माहिती नव्हतं. धोंडीबाबा बदफैली आहे. राणीवर त्याची वासना गेली असणार. मग तिथनं ती खराडीला मनोबाच्या आसऱ्याला गेली तर तिथे सुद्धा बाज रे, ऐकवत नाही बाबा. बापू येतील एवढ्यात त्यांना सांगते सगळं. ते राणीला आसरा द्यायला नकार देणार नाहीत. राणी फार गुणाची मुलगी आहे माई. ती तुम्हाला स्वयंपाकाशिवाय काडीच्या कामाला हात लावू देणार नाही. तिला फक्त आपलं म्हणणारं हवं आहे कोणीतरी. बापूंनी होकार दिला तर उद्या सकाळी मी जाईन खराडीला. काय राणीला सुरक्षितपणे इथे घेऊन आल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. अरे तुझ्याच काय माझ्याही जीवाला चैन नाही पडणार संजू. माई डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. माई, त्या दयाघनाला सगळ्या चराचराची काळजी असते. राणीची तपश्चर्या फळाला आली असावी, त्याशिवाय का तुमच्या डोळ्यात मला पाणी दिसतंय? मी अतीव आनंदानं म्हणालो. साधारणपणे 4च्या सुमाराला घराच्या बाहेर पडलो. सायकलवर सवार होऊन बाजारपेठेत गेलो. प्रतापशेठची भेट घ्यायची होती. दुकानात फारशी गर्दी नव्हती. मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. त्याने विचारलं, काय न्यायचं आहे? काही नाही, तुमची भेट घ्यायला आलो आहे. प्रतापशेठ उठले, माझ्या जवळ आले. माझ्या खांद्यावर हात ठेवून माझी मनीषा ओळखून म्हणाले, चल चौकातल्या लकी रेस्टॉरंटमध्ये चहा घेऊ. आपण इथे काम, इथे फारशी गर्दी नाही, आत्ता गडी आहेत, 10-15 मिनिटाचा तर प्रश्न आहे. रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसलो. शेठजींनी कॉफीची ऑर्डर दिली. पाणी पिताना मी विचारलं, एका जागेवर बसून राहायचा कंटाळा येत नाही? अरे हातात नोटा पाडायला लागल्या ना का ताण भुकेची सुद्धा आठवण होत नाही. तुम्हाला भेटायचा आमच्या अक्कासाहेबांनी आग्रह केला म्हणून तुमचं मन जाणून घ्यायला आलो आहे. अरे संजू, बापूंनी मला एखादी काळी बिंद्री मुलगी दाखवली असती ना तरी मी पसंत केली असती. त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला, सुजाता मला पसंत आहे, मला आवडली आहे ती. नाही, देणे घेण्याच्या तुमच्या फार मोठ्या अपेक्षा असतील तर परमेश्वरानं खूप दिलं आहे आम्हाला संजू. आणि सुजाता मनात भरली आहे हे मी माझ्या आईवडिलांना सांगितलं आहे. आणि माझे आईवडील काय ते बापूंच्या अर्ध्या वचनात. बापूंचा शब्द अंतिम असणार आहे. लक्षात ठेव, चांगली माणसं मिळायला भाग्य लागतं संजय, असं माझे आईबाबासुद्धा म्हणाले. यात काय ते समज. मग तुमच्या पसंतीचा निरोप भावडीला कधी पाठवणार? 1 जानेवारीला बापू स्वतः भावडीला जाणार आहेत. प्रतापशेठ खुर्चीतनं उठत म्हणाले. दुकानाजवळ आल्यावर मी त्यांची परवानगी मागितली. गालात हसत सायकलकडे गेलो. घरी आलो. अंगणात गाडी उभी होती. बच्चे कंपनीचा अंगणात खेळ चालू होता. घरात शिरलो. मधल्या खोलीत माई बापूंच्या बरोबर बोलत बसल्या होत्या. बहुतेक राणीचा विषय चालला असावा. मी फोनजवळ गेलो. भावडीला फोन लावला. अख्खा माझ्या फोनची वाटच बघत होती. तिने फोन उचलताच म्हणालो, मी संजू बोलतोय.
अरे कधीपासून तुझ्या फोनची वाट बघते मी. काय गुडघ्याला बाशिंग बांधून बसलीस का काय? भावड्या मस्करीनंतर कर, आधी मला काय ते सांग. आमची अक्का प्रताप शेठच्या मनात भरली आहे. बापू सर्वांचा विचार घ्यायला 1 तारखेला येणार आहेत. बापूंचा शब्द अंतिम असणार आहे. देण्या घेण्याच्या अडचणी येणार नाहीत, चिंता करू नकोस, असा तुझ्यासाठी शेडजींचा निरोप आहे. मित्रांनो, हा 10वा भाग इथेच संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.